त्यामुळे फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय, ट्रकभर पुरावे नाही, गाडीभर पुरावे नाही, मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत. 12,000 पानांचे पुरावे आहेत. पुरावे पुरावे पुरावे. म्हणजे मी एवढंच म्हणतो की कोरा कोरा कोरा, जसं तुम्ही एकदा कधीतरी म्हणला होता, मी म्हणतो पुरावे पुरावे पुरावे. हे पुरावे तुम्ही ऐकणार आहात का? आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही देतो. आता तुम्ही या बाबतीत काय करता, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय. त्यामुळे गणपती होऊस तर आम्ही शांत राहू, बघूया सरकार या बाबतीत काय करतंय. आमची मागणी आहे, एकतर सिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे, कारण ते सुसाट सुटलेत. काल सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या, आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे, असं वक्तव्य कालच त्यांनी केलंय. म्हणजे अहंकार बघा कुठे. तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेवलला जाऊन ते तिथं बोलले होते. मग अशा लेवलला जाऊन काम करणारा व्यक्ती जर समाज कल्याण या विभागाचा मंत्री असेल तर त्या विभागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तो भ्रष्टाचार करू शकतो. त्यामुळे शिंदे साहेबांना विनंती आहे, तसंच देवेंद्र साहेबांना विनंती आहे, अशा भ्रष्ट माणसाला तुम्ही पदावर ठेवू नका. पुरावे आम्ही दिलेले आहेत आणि तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांना तुम्ही दाखवून द्या की आता पुरावे मिळालेले आहेत. त्यामुळे या भ्रष्ट व्यक्तीला तिथं राहण्याचा कुठेही अधिकार नाही.